नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी आज देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील सुमारे 30 कोटी कामगार या संपात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 नवीन कामगार संहितांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा तसेच बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसह विविध बँक संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ शकते. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभा यासारख्या प्रमुख शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. देशभरात दुपारी 2 वाजता विविध ठिकाणी आंदोलन आणि निदर्शनं करण्यात येणार आहेत. संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार मूळतः कारने प्रवास करणार होते, मात्र ऐनवेळी विमानाने जाण्याचा निर्णय कसा घेतला गेला, तसेच विमानाचे दोन्ही पायलट शेवटच्या क्षणी का बदलले गेले आणि विमानाच्या मेंटेनन्स सर्टिफिकेट बाबतचा अहवाल सार्वजनिक का केला जात नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना पुरावे सादर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितले की सरकारकडून अपघाताची चौकशी सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नयेत. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून अपघात की घातपात याबाबत चर्चा सुरू आहे. जळगावच्या सौदा पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खडसे यांच्यावर पोलीस निरीक्षक आणि गृहमंत्र्यांविरोधात अवाच्य भाषा वापरल्याचा आरोप आहे. हा प्रकार गौण खनिज चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या दरम्यान घडल्याचं समोर आलं आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी या आरोपाचं स्पष्ट खंडन केलं असून चुकीच्या शब्दप्रयोगाबद्दल त्यांनी माफी मागितली असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने देशभरातील सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमामध्ये वंदे मातरमचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार आता जनगण मनपूर्वी वंदे मातरम सादर करणं बंधनकारक असेल. दोन्ही गीतं वाजवली जाणार असल्यास प्रथम वंदे मातरम आणि त्यानंतर राष्ट्रगीत जनगण मन वाजवले जाईल. या दोन्ही प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सावधान स्थितीत उभं राहणं आवश्यक असेल. मात्र माहितीपट किंवा न्यूज फिल्ममध्ये राष्ट्रगीताचा अंश म्हणून वाजवल्यास उभे राहण्याची सक्ती नसेल. नव्या नियमानुसार वंदे मातरमच्या संपूर्ण 6 कडव्यांचं गायन किंवा वादन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. शाळांमध्ये दिवसाची सुरुवात सामूहिक वंदे मातरम गायनाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदरभाव निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात 12वी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून राज्य सरकारच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाला पहिल्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. काही परीक्षा केंद्रावर अधिकारी आणि पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं असून पालकांमध्ये संताप व्यक्त झाला आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं की संबंधित केंद्राची मान्यता रद्द केली जाईल. तसेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की कॉपी करणाऱ्यांविरुद्ध केंद्र आणि प्रमुख पालकांवरही कारवाई केली जाईल. भंडारा गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील बालाजी हॉस्पिटलमधील डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यावर 10 दिवसांच्या चिमुकलीची तब्बल 3 लाख रुपयांना विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी डॉक्टरसह एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या महिला आणि बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे संशयास्पदरित्या 10 दिवसाचा बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिला बाळाला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्यानं संशय अधिक बळावला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाळाला ताब्यात घेतलं. तपासात उघड झालं की 3 लाख रुपयांच्या व्यवहारापैकी 1 लाख रुपये रोख देण्यात आले होते, तर 1 लाख रुपयांचा धनादेश डॉक्टरांच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला देण्याचं ठरलं होतं. या व्यवहारामुळे बालविक्री रॅकेटचा संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध भंडारा पोलीस घेत आहे. आज ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया आपल्या दुसऱ्या सामन्यात नवख्या नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही संघाचे आमनेसामने येण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. भारताने ICC T20 वर्ल्ड कपची दमदार सुरुवात केली असून या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11मध्ये किमान 2 बदल होण्याची शक्यता आहे. ओपनर अभिषेक शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या दोघांना नामिबिया विरुद्धच्या सामन्यात बाहेर राहावं लागेल. अभिषेक शर्मा अजूनही पूर्णपणे फिट नाही. काही दिवसापूर्वी आजारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या अभिषेकला आवश्यक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र कमबॅकसाठी अजून वेळ लागणार आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.